नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चॅप्टर सुरू करत आहोत पायथागोरस थेरम. ठीक आहे ना. जसं पहिल्या धड्यात म्हणजे सिमिलॅरिटीमध्ये प्रमेय होते, थेरम्स होते, तसेच पायथागोरस थेरममध्ये सुद्धा थेरम आहेत. आणि जसं सिमिलॅरिटीमधलं आपण म्हणलं की बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम असेल किंवा मग अँगल बायसेक्टर थेरम असेल किंवा मग एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल थेरम असेल. ठीक आहे ना. तर हे थेरम जे आहेत हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. तसंच या सेकंड चॅप्टर म्हणजेच पायथागोरस थेरममध्ये सुद्धा काही थेरम्स असे आहेत की जे एक्झामला विचारतात. ठीक आहे ना. त्याच्यापैकी एक तर या पाठाचं नावच आहे पायथागोरस थेरम. अजून आहे, आपण पुढे पाहणारच आहोत. मी तेव्हा तुम्हाला सांगतच राहणार आहे की हा थेरमसुद्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे वगैरे. ठीक आहे ना. तर आता आपण सिमिलॅरिटी चॅप्टरमधला जसं थेरम प्रत्येक थेरम घेतला आपण, तसंच इथे आपण आता पायथागोरस थेरममधला पहिला थेरम पाहणार आहोत. थेरमचं हेडिंग आहे सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल. थेरमचं स्टेटमेंट मी लिहून घेतलं आहे बोर्डवर. थेरमचं स्टेटमेंट आधी अंडरस्टँड करून घेऊ, त्याच्यासाठी दिलेली डायग्राम जी आहे ती अंडरस्टँड करून घेऊ, म्हणजे आपल्याला कळेल की याच्यात काय दिलेलं आहे आणि काय प्रूव्ह करायचं, म्हणजे काय आपल्याला गिव्हन आहे आणि काय टू प्रूव्ह आहे आपल्याकडे. ठीक आहे ना. म्हणजे अंडरस्टँडिंग करायला थोडंसं सोपं जाईल आणि प्रूव्ह करायला पण सोपं जाईल. पहा थेरम काय म्हणते, इन अ राईट अँगल ट्रायंगल इफ अल्टिट्यूड इज ड्रॉन टू द हायपोटेनस. अल्टिट्यूड म्हणजे माहिती आहे तुम्हाला, अल्टिट्यूड म्हणजे कोण्याही ट्रायंगलच्या एका वर्टेक्समधून त्याच्या अपोजिट साईडवर टाकलेला परपेंडिक्युलर, त्याला म्हणलं आपण अल्टिट्यूड, म्हणजेच थोडक्यात उंची होते समजा. ठीक आहे ना. तर इथे दिसतो ट्रायंगल ए बी सी. या ए बी सीमध्ये जो अँगल बी आहे त्याच्यावर राईट अँगलचा मार्क आहे आणि अँगल बी या वर्टेक्समधून बीच्या अपोजिट असलेला जो ए सी आहे त्याच्यावर परपेंडिक्युलर टाकला, म्हणजे हा ए डी झाला आपला अल्टिट्यूड, सॉरी बी डी झाला आपला. ठीक आहे ना. बी डी झाला आपला अल्टिट्यूड. मग आता drawn to the hypotenuse, then two right angle triangles formed are similar to original triangle and to each other. असं या थेरमचं स्टेटमेंट आहे. आता बघा इथे ट्रायंगल एबीसी मध्ये हा जो बीडी अल्टिट्यूड ड्रॉ केला हायपोटेनसवर, तर इथे अजून त्या हायपोटेनसवर टाकलेल्या अल्टिट्यूडमुळे अजून दोन ट्रायंगल तयार झाले. पहिले तर हा मोठा ट्रायंगल होता एबीसी. ठीक आहे ना. पहिले तर हा एबीसीच फक्त मोठा ट्रायंगल होता जो की राईट अँगल ट्रायंगल होता. पण आता हा जो अल्टिट्यूड टाकला, या अल्टिट्यूडमुळे इथे एक असा एक ट्रायंगल तयार झालाय ना. इथे ए डी बी असा एक ट्रायंगल तयार झालाय आणि अजून एक ट्रायंगल तयार झाला राईट अँगल, तो म्हणजे हा. कोणता? बी डी सी. असे तीन ट्रायंगल तयार झाले आहेत. तिन्ही पण आता राईट अँगल ट्रायंगल आहे. एक तर आपल्याला दिला होता ए बी सी राईट अँगल ट्रायंगल, आणि मग या बी मधून जो डी अल्टिट्यूड टाकला बी डी हा ए सीवर, तर त्याच्यामुळं ए डी बी हा एक राईट अँगल ट्रायंगल तयार झाला आणि बी डी सी हा एक राईट अँगल ट्रायंगल तयार झाला. तर थेरमच्या स्टेटमेंटचं काय म्हणणं आहे की अल्टिट्यूडमुळं जे दोन ट्रायंगल तयार होतात, हे दोन्हीही ट्रायंगल्स हे जो ओरिजिनल ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल होता ए बी सी ह्याच्यासोबत सिमिलर असतात, शिवाय ते एकमेकांसोबत सुद्धा सिमिलर असतात, टू इच अदर आल्सो. ठीक आहे ना. तर आता याला आपण प्रूव्ह करू. इझी आहे, असं काही अवघड नाही आहे. ते तुम्हाला आकृतीवरून दिसते की जर हा राईट अँगल ट्रायंगल आहे तर तो पण राईट अँगल ट्रायंगल आहे, तर तो पण राईट अँगल ट्रायंगल आहे, म्हणजे ते सिमिलर येणारच आहे, ते तुम्हाला कळते सुद्धा. ठीक आहे ना. तर मग इथे आपण काय करू, आता गिवन लिहू. पहिल्यांदा आपल्याला गिवन काय आहे, तर ट्रायंगल ए बी सी आहे पहिल्यांदा, तर तो राईट अँगल ट्रायंगल इन ट्रायंगल ए बी, आणि बी डी हा जो अल्टिट्यूड टाकला त्याच्यामुळं डी हा ए सी वरचाच एक पॉइंट आहे. ठीक आहे ना. असं लिहून घेतो मी, म्हणजे बी डी इज परपेंडिक्युलर टू ए सी, तो झाला अल्टिट्यूड. मग आता टू प्रूव्ह काय आहे आपल्याला, तर आपल्याला सिद्ध करायचं आहे की जे नवीन दोन ट्रायंगल तयार झाले ते ओरिजिनल ट्रायंगल सोबत सिमिलर आहेत. म्हणजे जसं की ट्रायंगल ए डी बी इज सिमिलर विथ ट्रायंगल ए बी सी, असं दाखवायचं आपल्याला एक. आणि दुसरं आपल्याला दाखवायचं आहे दुसरं आपल्याला दाखवायचं आहे
ट्रायंगल BDC जो दुसरा ट्रायंगल तयार झालाय तो सुद्धा ABC सोबत सिमिलर आहे असं दाखवायचं आपल्याला. ठीक आहे ना. म्हणजे हा जो ADB आहे हा सुद्धा या ABC सोबत सिमिलर आहे आणि हा जो BDC आहे हा सुद्धा या ABC सोबत सिमिलर येतो असं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग आता प्रूफमध्ये काय करता येईल आपल्याला बघा. आपण आधी हे दोन ट्रायंगल घेऊ. ठीक आहे ना. ट्रायंगल ADB अँड ट्रायंगल ABC आपल्याला ट्रायंगल सिमिलर दाखवायचे. मग तुम्ही आपण सिमिलरिटी चॅप्टरमध्ये शिकलो की जर का ट्रायंगल सिमिलर आणायचे असतील तर त्या दोन ट्रायंगलला कोण्यातरी टेस्टमध्ये बसवावं लागते आहे ना. बरोबर आहे. कोण्यातरी क्रायटेरियामध्ये त्यांना आणावं लागते. म्हणजे जसे आपण पाहिलं आहे ASA किंवा हायपोटेनस साईड किंवा मग AAA किंवा SSS वगैरे वगैरे तुम्ही पाहिले आधीच्यावर व्हिडिओमध्ये. तर ह्यांना त्यापैकी कोण्यातरी एका क्रायटेरियामध्ये किंवा टेस्टमध्ये बसवावं लागेल तेव्हा आपण या दोन ट्रायंगल्सला सिमिलर म्हणू शकतो. आता इथे तुमच्या या दोन आकृत्याकडे लक्ष ठेवा. या दोन आकृत्याला थोडं पहा याच्याकडे. मग तुमच्या लक्षात येईल की या दोन्ही ट्रायंगलमध्ये अँगल AA हा कॉमन आहे आणि एक अँगल हा राईट अँगल आहे. दोन अँगलच्या पेयर्स ज्या आहेत या दोन्ही ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग तर त्या कॉन्ग्रुएंट येतात. आणि मग तर त्या जर का कॉन्ग्रुएंट येत असतील तर AA टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल आपण सिमिलर लिहू शकतो नक्कीच. बरोबर आहे का. डायग्रामवरूनच तुमच्या लक्षात येते. हे बघा इथे A आहे इथे A आहे तो कॉमन अँगल आहे ना. कारण ABC मध्ये जो A आहे तोच अँगल ADB मध्ये पण आहे म्हणजे तो कॉमन झाला. आणि ह्या ABC मध्ये जो एक B राईट अँगल आहे तसाच ADB मध्ये सुद्धा एक राईट अँगल. बरोबर आहे का. मग मी ते लिहितो. अँगल आधी कॉमनवाला लिहितो. समजा मी इथून राईट याच्यातल्या राईट अँगलपासून स्टार्ट करतो मी BAC मग याच्यातला काय होईल DAB. ठीक आहे ना. सो अँगल B आधी इकडच्या बाजूने मी यातला अँगल लिहितो आणि इकडच्या बाजूने मी या ट्रायंगलमधला अँगल लिहितो. मग इथे काय होईल ADB म्हणजे मधला ट्रायंगल याच्यासाठी काय म्हणून DAB इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल ABC मधला BAC. याचं काय रिझन लिहिता आहे तुम्हाला तर हा कॉमनवाला अँगल आहे. ठीक आहे. एक पेयर झाली आपली करस्पॉन्डिंग अँगलची कॉन्ग्रुएंट दाखवून. आता दुसरा राईट अँगलवाला. मग याच्यात घेऊ आपण A पासून स्टार्ट करतो. जो कॉमन अँगल त्याच्यापासून स्टार्ट करू किंवा याच्यातही कॉमन अँगल कोणता आहे त्याच्यापासून स्टार्ट करू. ADB अँगल ADB इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल याच्यामध्ये अँगल ABC. याचं काय रिझन लिहिता येते तर ईच ऑफ 90 डिग्री. चला मग या दोन्ही ट्रायंगलमधल्या दोन करस्पॉन्डिंग अँगलच्या पेयर्स कॉन्ग्रुएंट दाखवता आले आपल्याला. म्हणजे असं लिहिता येते ट्रायंगल ADB हा सिमिलर असेल ट्रायंगल ABC सोबत. कशावरून AA क्रायटेरिया है ना. AA टेस्ट अँगल बरोबर आहे. याला मी 1 नंबर देतो. झालं आपण ओरिजिनल ट्रायंगल सोबत नवीन तयार झालेला एक ट्रायंगल तो सिमिलर दाखवला. आता दुसऱ्याची बारी. आता या ट्रायंगल सोबत याचा विचार करा. आता ही आकृती नका बघू थोड्या वेळासाठी. आता या दोघांचा विचार करा. ठीक आहे ना. ह्याच्यातही तसंच आहे बघा. याच्यातही एक अँगल C आहे हा जो की कॉमन आहे दोन्ही ट्रायंगलमध्ये. बघा ABC मध्ये सुद्धा हाच आहे आणि BDC मध्ये सुद्धा हाच आहे. म्हणजे हा अँगल या अँगल सोबत कॉन्ग्रुएंट येते कारण तो कॉमन अँगल. ठीक आहे ना. मग मी इथं लिहितो डायरेक्ट आता इन ट्रायंगल BDC अँड ट्रायंगल ABC कॉमन अँगलवाला घेऊ आपण. मग आता मी याच्यातल्या राईट अँगलपासून स्टार्ट करतो. BCA आणि याच्यातल्या कॉमन अँगल कोणता आहे नाही राईट अँगल कोणता आहे DCB. मग यातला मी लिहितो DCB इज कॉन्ग्रुएंट विथ राईट अँगलपासून घेतलं ना DCB. मग याच्यामध्ये BCA. याचं काय रिझन लिहिता येतं आपल्याला कॉमन अँगल. बरोबर आहे. ठीक. आता राईट अँगलवाला. याच्यातही एक राईट अँगल आहे ह्याच्यातही एक राईट अँगल. ह्याच्यातला राईट अँगलचं कॉमनपासून जर स्टार्ट करतो म्हटलं तर काय होईल CBA आणि याच्यामधला कॉमनवाला CDB. CDB इज कॉन्ग्रुएंट विथ CBA. याचं काय रिझन लिहिता येते की हे ईच ऑफ राईट 90 डिग्री किंवा ईच इज राईट अँगल ट्रायंगल. ठीक आहे ना. सो झालं. मग दोन पेयर दोन्ही ट्रायंगलच्या आपण कॉन्ग्रुएंट दाखवल्या म्हणून काय लिहिता येते ट्रायंगल BDC इज सिमिलर विथ ट्रायंगल ABC. आणि काय रिझन लिहिलं याचं पण तर A क्रायटेरिया किंवा AA टेस्ट
बरोबर आहे का? बघा आता याला मी 2 नंबर देतो हां. आता बघा आपण काय दाखवलं सुरुवातीला, इथं काय दाखवलं आपण की ह्या 2 ट्रायंगलची पेअर सिमिलर येते है ना, म्हणजे ओरिजिनल सोबत नवीन एक तयार झालेला. इथे काय दाखवलं आपण, या 2 ट्रायंगलची पेअर सिमिलर येते असं दाखवलं आहे. बरोबर आहे का? म्हणजे नवीन जो एक तयार झाला त्याच्यासोबत ओरिजिनल. मग आता या दोघांवरून काय लिहिता येते बघा, हा याचा भाऊ आहे आणि हा याचा भाऊ आहे. तर याचा अर्थ काय होते, मग हे दोघं भाऊ असतील. सिंपल आहे ना. म्हणजे काय लिहिता येते मला, फ्रॉम 1 and 2, इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 याच्यावरून काय लिहिता येते, इथे ADB हा ABCचा शी सिमिलर आहे, इथे BDC हा ABCशी सिमिलर आहे. म्हणजे याचा अर्थ काय लिहिता येते मला, फ्रॉम 1 and 2 ट्रायंगल ADB हा है ना इज सिमिलर विथ याच्यासोबत. ठीक आहे ना, ट्रायंगल BDC. कळलं? आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. म्हणजे एक ट्रायंगल नवीन तयार झालेलं ट्रायंगल ABC सोबत मूळ ट्रायंगल सोबत सिमिलर आहे, नवीन तयार झालेला ट्रायंगल मूळ ट्रायंगल ABC सोबत सिमिलर आहे. आणि अजून एक गोष्ट सिद्ध करायची होती आपल्याला, ती म्हणजे काय, तर ते दोघंही एकमेकासोबत सुद्धा सिमिलर आहेत. तर ते इथं एकमेकासोबत सुद्धा सिमिलर ॲटोमॅटिक आले. कळलं? ठीक आहे ना.